तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद अंतर्गत प्रथम रेषीय प्रात्यक्षिक हळद पिकाची टोकन यंत्राद्वारे लागवड। या प्रात्यक्षिकांतर्गत हळद पिकाची शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड करण्यात आली। यामधीलच लाभार्थी शेतकरी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील संदीप रमेश पाटील यांचे शेतावर हळद लागवड प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते। हळद पिकाच्या यांत्रिकीकरणामध्ये कृषी विज्ञान केंद्राचा खूप मोठा वाटा असून यामध्ये शेतकऱ्यांना लागवडीसाठी टोकन यंत्र व काढणीसाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हळद काढणी यंत्र कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत उपलब्ध झाले आहे। या यंत्रामुळे सद्यस्थितीमध्ये असलेली मजुरांची टंचाई, वाढलेला मजुरी खर्च आणि वाढलेला लागवड खर्च तसेच काढणी खर्च याकरिता कृषी विज्ञान केंद्राचे उपलब्ध तंत्रज्ञान खूप प्रभावीपणे कार्य करत आहे। हळद लागवडीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करत आहे। हळद पीक लागवडीसाठी जे टोकन यंत्र वापरले जाते त्यामुळे हळद लागवड खर्चामध्ये लागणारा मजुरी खर्च एकरी 9,500 एवढा होतो, परंतु कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञानामुळे हा खर्च फक्त 2,000 रुपये एकरी एवढा येतो। पंजाबराव कृषी विद्यापीठाचे हळद काढणी यंत्र वापरून मजुरी खर्चामध्ये 50% बचत व उच्च गुणवत्तेचे हळद पीक आपल्याला मिळते। त्यामुळे या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून परिसरातील शेतकऱ्यांनी याचा वापर करावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नितीन तळोकार आणि श्यामसुंदर बोर्डे यांच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत हे संदीप रमेश पाटील, राहणार वडगाव, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी आहेत। तर आज आपण त्यांच्याकडनं त्यांना काय जो फायदा झाला, हळद लागवड यंत्र खरोखर फायदेशीर आहे की नाही, त्यानंतर त्या यंत्राचे फायदे काय आहेत, उत्पादन खर्चात किती वाढ होते, त्यानंतर लागवड खर्चात किती बचत होते, हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तसेच आजच्यासाठी आपल्या उपस्थित असलेले कृषी विज्ञान केंद्राचे अभियांत्रिकी तज्ज्ञ नितीन तळोकार हे पण इथं उपस्थित आहेत। ते पण आपल्याला यावरती सविस्तर मार्गदर्शन देणार आहेत। हे झालं पहिला व्हिडिओ, नंतर मग इथे स्टॉप करायचं, नंतर मग तळोकार सर बोलतील, नंतर ते स्टॉप करू। नमस्कार, माझं नाव विठ्ठल रमेश गुले, राहणार वडगाव पाटण, तालुका जळगाव जामोद। गेल्या अनेक वर्षापासून शेती हा व्यवसाय करत आहे। तरी हळद हे पीक गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या गावामध्ये अनेक शेतकरी घेतात, पण हळद हे पीक शेतकऱ्यांना फार कॉम्प्लिकेटेड आणि फार त्रासदायक असं वाटत होतं। त्याला कारणे अनेक आहेत, कारण त्याला लागणारे मजूर असतील किंवा मग त्याला लागणार असणारं हवामान असेल। पण याच्यामध्ये आम्ही असा विचार जेव्हा कार्यशाळा, वैज्ञानिक कार्यशाळा घडून आल्या तेव्हा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला की याच्यामध्ये यांत्रिकीकरण जोड मिळाली हळद पिकाला तर हे आणखी चांगल्या रीतीने कसं होऊ शकेल यासाठी आम्ही वेगवेगळी तगादा लावून होतो। तरी किंवा इतर त्यांचे सहकारी असतील त्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि तुम्ही हे हळद पाहिजे असेल, हळद तुम्हाला दिसतेच आहे की कशा प्रकारे इथं चांगली ही उत्पन्न निघत आहे आणि निघालेली आहे। तरी आणि त्याचबरोबर काढणीमुळे आमचा उत्पादनाचा खर्च जो आहे तो निम्म्यापेक्षा कमी झालेला आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्याला याच्यापासून फायदा झालेला आहे आणि भविष्यात फायदा होईल। त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे आणि शेतकऱ्याला कुक्कुटावर फायदा होत आहे। आपण आपल्या जिल्ह्यामध्ये हळदीचं जे प्रमाण आहे ते हळदी पिकाखाली जास्त क्षेत्र येत आहे, कारण शेतकऱ्यांना हळदी पिकामध्ये आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळत आहे। तर हे शेतकऱ्यांची मागणी होती की हळद पिकावर आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावं। तर त्याकरता लक्षात असं आलं की या लागवडीकरता खूप मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते आणि त्याचा लागवड खर्चही खूप मोठ्या प्रमाणात होतो। तर त्याकरता एक चांगलं तंत्रज्ञान म्हणून आपण कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत हळद लागवड यंत्र हे शेतकऱ्यांसाठी आपण स्वतः कृषी विज्ञान केंद्राने परचेस केलं आणि या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आम्ही ते उपलब्ध करून देतो। तर यावर्षी आम्ही त्याच्यावर जे प्रात्यक्षिक घेतले त्यामध्ये 25 शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही प्रात्यक्षिक घेतले। मागच्या वर्षी पण हे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते। त्याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांचे फीडबॅक चांगले मिळाले आणि त्या शेतकऱ्यांचे फीडबॅक चांगले मिळाल्यामुळे आम्हाला कामाचा हुरूप येतो आणि सोबत या हळदीमध्ये यांत्रिकीकरणाकरता आम्ही खूप प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये लागवड यंत्र आता आम्ही केलेलं आहे। सोबत पंजाबराव कृषी विद्यापीठाचं हळद काढणी यंत्र हे सुद्धा आम्ही प्रात्यक्षिक गेल्या वर्षी घेत आहे आणि त्या यंत्रामध्ये काही सुधारणा असतील ते पण विद्यापीठाला सुचवत आहे। तर आज आपल्या इथं हे वडगाव पाटणचे श्री संदीप पाटील उपस्थित आहेत आणि यांनी या क्षेत्रावर लागवड केलेलं आहे। तर हे सभोवताली पीक आपल्या दिसतच आहे, तर त्याचे काय फायदे आहेत हे संदीप भाऊ आम्हाला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो।
याच्या आधी कसं आहे, आमची हळद लागवड जी असते क्षेत्रफळ जास्त आहे, 10 एकरपर्यंत आम्ही हळद लागवड करतो. आणि आम्हाला मजुराची फार टंचाई येत होती समजा आधी. आणि याला एवढे मजूर लागतात लागवड करता, आणि पहिले बेड बनवणे, त्याच्यानंतर त्याच्यात मजूर लावणे, गड्डे करणे, नंतर लागवड करणे, आणि नंतर सर्व झाल्यानंतर भर लावणे मातीला. आणि हे सर्व कामं एकत्र तुमच्या मशीन, जे मशीन समजा अवेलेबल करून दिली, त्याच्यामध्ये सर्व हे एकाच याच्यामध्ये, आणि लवकर झालं समजा. म्हणजे जो वेळ आपला याच्यामध्ये वेळ वाचला. आणि दुसरी गोष्ट की आपले पैशामध्ये बचत झाली. पैशामध्ये साधारणतः किती बचत झाली? साधारण समजा लागवड करणे, बेड काढणे आणि त्याला भर लावणे, हा सर्व मिळून खर्च आम्हाला जवळपास 9,000 ते 9,500 रुपये येत होता. बरं. आणि तुमच्या मशीन आणल्यामुळे फक्त ट्रॅक्टरचं जे समजा जे काही डिझेल लागते आणि एक ड्रायव्हरचा खर्च जास्तीत जास्त 1500 ते 2,000 मध्ये हे काम सर्व होऊन राहिलं. बरोबर. म्हणजे जवळपास 7,000 ते 8,000 रुपये एक मजुरी खर्चामध्ये तुम्हाला लागवड खर्चामध्ये बचत होऊन राहिली आहे. बरोबर. आणि हे तर बचत तर होऊन राहिली, पण टायमिंग फार महत्वाची, म्हणजे त्याच्यामध्ये फार जास्त बचत झाली. बरोबर आहे. साधारणतः वरून आबाळ आहे, आपल्याला लागवड करायची आहे. लेबर म्हटलं म्हणजे कसं, काही ना काही एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 1 एकर 2 एकर लागवड होते, पण आपल्या मशीनने एका दिवशी 5-5, 10-10 एकर पर्यंत लागवड होते. बरोबर. म्हणजे पूर्ण 8 एकर लागवड आम्ही एकाच दिवशी कंप्लीट केली. बरोबर. तर अशा प्रकारे वेळेची आणि पैशाची बचत आपल्या इथं झालेली आहे. सोबत आम्ही तुम्हाला हळद काढणी यंत्र पण दिलं होतं मागच्या वेळी. काढणी यंत्र पण दिले तुम्ही, त्याचा पण आपल्याला चांगला फायदा आला. त्याच्यामध्ये खर्चात बचत झाली. आणि जे वेस्टेज तुटफूट जे होणार होते समजा, ते पण झाली नाही त्यामध्ये. म्हणजे वेस्टेज कमी झालं. त्यानंतर मजुरी खर्चामध्ये जे तुम्हाला एका एकराला जवळपास 10 एकर वेस्टेजला लागत होते, त्याच्यामध्ये तुम्हाला किती खर्च लागत आहे आता? तो आधी आम्हाला 10,000 रुपये खर्च येणार होता समजा काढणी करता एका एकराचा. तर तो तुमच्या मशीन नुसार समजा अर्ध्यावर आला, 50% मध्ये 4,000 ते 5,000 आला. बरोबर. तर तुम्ही आपल्या उपस्थित शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आता भविष्यामध्ये जे आपल्या भागामध्ये जे हळद पीक घेणारे शेतकरी आहेत, तर त्यांच्याकरता काही माहिती? हळद लागवडता मजुरीच्या याच्यामुळे थोडासा पेरा कमी झाला होता, पण आता हे जर यांत्रिकरण जर आलं आणि याच्यामध्ये जर आले तर 100% हळद लागवड करणार लोक वाढतीलच. बरोबर. हळद लागवड वाढणार त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे लेबर मजुरांची खुशामत करणारी समजा, किंवा मजूर पाहणं नाही, बरोबर, हे जर असलं मग काही अडचण नाही त्यामध्ये. बरोबर. लोक हळद लागवड वाढवतीलच. चालेल. तर याच्यामध्ये आमच्या कृषी विज्ञान केंद्रांतर्गत हळद पिकांच्या वाहनांमध्ये PDK वायगाव आहे, आणि ISR प्रगती आहे, आणि सेलम आहे. या 3-4 वाहनांचा आम्ही जास्त करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे. बरेच शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होतात. काही देणे आमच्याकडे उपलब्ध असले ते आम्ही शेतकऱ्यांना देतो. आणि यांत्रिकीकरणाची एक सोय आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहे. आणि शेतकऱ्यांनी हळद पिकामध्ये ज्यांना इच्छा आहे करायची, त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या यांत्रिकीकरण विभागात मी असतो, तर माझी संपर्क साधावा. त्याकरता लागवडीसाठी आणि काढणीसाठी या दोन्हीसाठी आम्ही काही यंत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत, काही मी पंजाबराव कृषी विद्यापीठ इथून उपलब्ध करून देतो. तर या 2 यंत्रांचा फायदा घ्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी स्वतः जे ट्रॅक्टरधारक शेतकरी आहेत त्यांनी ते यंत्र विकत घेऊन जास्तीत जास्त या यंत्रांचा वापर करावा. आणि वेळेची, श्रमाची आणि पैशाची या 3 गोष्टीची बचत करावी, अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.